मित्रांनो, मागच्या वेळेस आपण वायच्या यात्रेमध्ये ब्लॉग काढला होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका आपण कोणत्या यात्रेमध्ये ब्लॉग काढतो. मित्रांनो, ते तुम्हाला सर्व सांगतो, फक्त आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर कशा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वाकडा तिकडा ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी विचारात पडलं होतं नेमका आपला वाकडा तिकडा ब्लॉग घेऊन जावं तर जावंच कुठे. एवढ्यातनीच आपला ओमकार भाऊ भेटला. ओमकार भाऊ म्हणला की चला आपल्याला कोणत्या कामासाठी आंगशिंगला जायचं. मग मी आपण म्हणलं एकदाच चलो, आपला ब्लॉग पण काढणं होते आणि त्याचं काम पण होऊन जाते. त्याचं काम होतं की त्याला आंगशिंग मधून बर्फ आणायचा होता. त्याने रसवंती टाकली ना, थोड्याच वेळामध्ये बर्फ घेऊन आपण निघालो होता 440च्या स्पीडनं घरी जाण्यासाठी. थोड्याच वेळामध्ये पोहोचलो आपण गावामध्ये. पुलावर काय आपला गणा भाऊ बसेल होता, तुम्ही तर याला ओळखलंच असेल. थोड्याच वेळामध्ये फ्रेशगिरी शोध निघालो आपण आंगशिंगला जाण्यासाठी. आपला मित्र मलगुंडे बोलला की आपल्याला आंगशिंगला जाऊन सिम घ्यायचं. आंगशिंगला येऊन सर्वात पहिले तर आपण मलगुंडेचं काम केलं. मलगुंड्यानं नवीन मोबाईल घेतला होता म्हणून त्याच्या मोबाईल साठी मस्तपैकी जिओचं सिम घेतलं आणि थोड्याच वेळात आपल्या गावचा रजिस्टर आदित्य भाऊ पण भेटले. थोड्याच वेळामध्ये गाडीमध्ये मस्तपैकी पेट्रोल गिट्रोल टाकून आपण निघालो आता घरी जाण्यासाठी. थोड्याच वेळात पोहोचलो आपण गावामध्ये. आलो आपण योगेशदाच्या इथं. योगेशदा बोलला की चला आपल्याला यात्रेला जायचं आपल्या गावाकडच्या. आणि मित्रांनो, ही यात्रा कुठलची नव्हती, आपल्या गावामधली होती. दरवर्षी याच प्रमाणे कान्होबावर सप्ताह बसते आणि त्या सप्त्याचा आजचा लास्टवा दिवस होता. थोड्याच वेळ यात्रेमध्ये आपल्याला नागेश भैया भेटले. ते म्हणले ब्लॉक मध्ये आपली पण एकदा झलक दाखव. थोड्याच वेळ झलक दाखवून मस्तपैकी यात्रा गित्रा करून इथं महाप्रसाद होता तर मग काय पंक्तीमध्ये मस्तपैकी जेवायला बसलो आणि थोड्याच वेळामध्ये 440च्या स्पीडनं पोहोचलो आपण घरी आणि डबल एकदाचा फ्रेश गिरी शोन मित्र सोबत निघालो आता फिरण्यासाठी. मित्रांनो, आपला वाकडा तिकडा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि जाता एकदाच आपल्या पेजला फॉलो पण घ्या.